नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, अर्जुनने AI टेक्नॉलॉजीचा वापर करून सायलीच्या लहानपणीचा बनवला फोटो झाला खूप मोठा खुलासा। त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता AIच्या माध्यमातून लहानपणीच्या सायलीचा फोटो तयार केल्यानंतर प्रतिमा आणि सायली या दोघींच्या नात्याची ओळख व्हावी म्हणून अर्जुनने त्यांची DNA टेस्ट केलेली असते। DNA टेस्टचा रिपोर्ट आल्यानंतर अर्जुनचा संशय खात्रीत बदललेला असतो। सायली आणि प्रतिमा या दोघीजणी मायलेकी असल्याचं सत्य समोर आलेलं असतं। त्यामुळे आता इतक्या दिवसानंतर, अगदी तब्बल 2-2.5 वर्षानंतर सायली हीच खरी तन्वी असल्याचं सत्य अर्जुनच्या समोर आलेलं असतं। आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, प्रिया नाही तर सायली रविराज काका आणि प्रतिमाची मुलगी आहे हे सत्य अर्जुन सगळ्यांच्या समोर आणणार असतो। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जाणार आहेत, उलगडत जाणार आहेत, आपण सविस्तरपणे बघूया। प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे अर्जुनला जेव्हापासून मधुभाऊंनी सांगितलंय की सायलीचे आई वडील जिवंत आहेत, फक्त एवढीच गोष्ट सांगितली, पण ते कोण आहेत हे सांगायच्या आधीच मधुभाऊ पुन्हा कोमामध्ये गेलेले असतात। तेव्हा अर्जुनला एका गोष्टीची खात्री पटली, जर मधुभाऊंना ही गोष्ट समजली की सायलीचे आईवडील जिवंत आहेत, म्हणजे नक्की ते कोण आहेत हे सुद्धा मधुभाऊंनाच माहिती असेल। पण आता मधुभाऊ तर कोमात आहेत, मधुभाऊ ही गोष्ट आता कधी सांगतील ते काही माहिती नाही। पण आता मी स्वस्थ बसणार नाही, मी आता सायलीच्या लहानपणीची एक तरी ओळख मिळवेन आणि इथे आता तिचे आईवडील नक्की कोण आहेत हे शोधण्याचा परिपूर्ण मी प्रयत्न करेन। आणि त्या दिशेने अर्जुनने आता वाटचाल सुरू केलेली असते आणि तसे पुरावे गोळा करत तो आता सायलीच्या आईवडिलांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असतो। पण प्रेक्षकांनो, अर्जुनला इथे आता गाठोडं मिळालेलं असतं। अर्जुनचा पूर्णपणे संशय प्रियावरती गेलेला असतो। तेव्हा इथे लहानपणीचं गाठोडं मिळाल्यानंतर अर्जुनला एक फोटो मिळतो, पण आता त्या फोटोच्या मागे सायलीचं नाव आहे हे अजूनपर्यंत अर्जुनला समजलेलं नाही आहे। त्याला असं वाटतंय, जर हे गाठोडं प्रियाचं असेल तर ते तन्वीचं असू शकतं, म्हणून अजूनपर्यंत त्याला ही खात्री पटलेली नाही आहे। त्याला असं वाटतंय जो फोटो तो बघतोय तो तन्वीचा म्हणजे प्रियाचाच आहे, कारण आता सायली लहानपणी कशी दिसत होती हे अर्जुनला माहितीच नाही आहे। त्यामुळे जो फोटो त्याच्या हातामध्ये लागला आहे तो फोटो प्रियाचा आहे, म्हणजे तन्वीचा आहे असं अर्जुनला वाटत असतं। त्यानंतर प्रेक्षकांनो, अर्जुनच्या डोक्यामध्ये एक आयडिया येते। अर्जुन म्हणत असतो की मला जर खात्री करायची असेल ना तर मला शाळेमध्ये आता सायलीच्या जावं लागेल। सायलीच्या शाळेचं नाव तिच्या ID कार्डवरती आहे आणि तिथे गेल्यानंतर कदाचित मला रजिस्टरमध्ये सायलीच्या लहानपणीचा फोटो सापडेल, म्हणजे आता सायलीचं वय पाहता 2004 ते 2005 मध्ये ती त्या शाळेमध्ये नक्की असेल। तेव्हा सायली मधुकर या नावाने आता एका मुलीचं ॲडमिशन आहे का असं विचारलं जातं। तेव्हा प्रेक्षकांनो, तिचं ID कार्ड बघून आता त्या सालातले रजिस्टर काढले जातात आणि त्याच्यामध्ये सायलीचं नाव बघितलं जातं, पण तिच्या पुढे तिचा फोटो नसतो, कारण तो फोटो नागराजने गायब केलेला असतो। कारण इथे आता अर्जुन सायलीच्या आईवडिलांचा शोध घेतोय ही गोष्ट नागराजला समजलेली असते आणि आता नागराज त्या ठिकाणी जाऊन शाळेमधूनच त्याने तो फोटो गायब केलेला असतो, जेणेकरून प्रेक्षकांनो तो फोटो इथे अर्जुनच्या हाती लागू नये आणि अर्जुन सायलीच्या खऱ्या आईवडिलांपर्यंत पोचू नये, जे की प्रतिमा आणि रविराज काका आहेत, आणि त्यांचं सत्य अर्जुनला समजू नये यासाठी इथे आधीच काळजी घेण्यात आलेली असते। त्यामुळे प्रेक्षकांनो, अर्जुन शाळेमध्ये जाऊनसुद्धा सायलीबद्दल त्याला एकही पुरावा मिळत नाही आणि तेव्हा अर्जुनच्या डोक्यामध्ये एकच विचार येतो की आता आपल्याला जो सायलीचा ID वरचा फोटो आहे तोच क्लिअर करून घ्यायला पाहिजे। तर इथे आता प्रिया आणि अश्विन दोघेजण रविराज काकांच्या घरामध्ये आलेले असतात। रविराज काका घरामध्ये नसतात, ते कामानिमित्त बाहेर गेलेले असतात आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, इथे आता प्रतिमाला ब्लॅकमेल करत इथे प्रिया आणि अश्विन दोघेजण घरामध्ये आलेले असतात। खरं तर या सगळ्यामध्ये अश्विनची काही चूक नसते, चूक जर कुणाची असते तर ती फक्त आणि फक्त प्रियाची असते। घरामध्ये घुसण्यासाठी तिने आग लावून घेण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि तेव्हा इथे प्रतिमा
आता प्रिया आणि अश्विनला घरामध्ये घेते. मात्र जेव्हा रविराज काका येतात तेव्हा प्रिया आणि इथे अश्विनला बघून ते खूपच जास्त चिडतात. आणि इथे रविराज काका प्रियाच्या तर थोबाडीत देतातच, कारण तिने प्रतिमाला वेडा करण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि ते सत्य रविराज काकांना ती जेलमध्ये गेल्यानंतर समजलेलं असतं. सायलीमुळे प्रतिमाचा जीव वाचलेला असतो. सायलीमुळे प्रतिमाच्या चुकीच्या गोळ्या तिला दिल्या जात आहेत हे आता सायलीने सगळ्यांच्या समोर आणून दिलेलं असतं. त्यामुळे इथे रविराज काकांना ती गोष्ट खटकलेली असते आणि म्हणूनच ते प्रियाचं थोबाड फोडतात आणि तिला म्हणतात की आत्ताच्या आता घरातून चालती हो, तुझं इथे काही काम नाही आहे, काय गरज आहे तुला इथे यायची. तेव्हा प्रेक्षकांना अश्विन म्हणत असतो की हे बघ काका, तुला जितकं रागवायचं आहे तितकं रागव, पण आता तिला घरातून काढू नकोस, प्लीज प्लीज तिला माफ कर. तेव्हा रविराज काका म्हणतात अश्विन तू काही बोलू नकोस, हे बघ अरे तुझं तिच्यावरती प्रेम आहे ना, म्हणून तिला बाहेर काढण्यासाठी तू इतकी धडपड केलीस. खरं तर ती हे सगळं डिझर्व करत नाही. आम्हाला तर सगळ्यांना तिने फसवलंच आहे, तुला फसवायला नको एवढीच फक्त आता माझी आशा आहे. नाहीतर तुला जर तिने फसवलं ना तर मात्र खूपच जास्त कठीण होऊन बसेल. जेव्हा ती तुला धोका देईल ना तेव्हा तुला कळेल की तू कुणाच्या बाजूने होतास, तू कुणाला जेलमधून बाहेर काढण्यासाठी स्वतःच्या कुटुंबाच्या विरोधात गेलास, असं रविराज काका आता इथे अश्विनला म्हणत असतात. तेव्हा इथे रविराज काका म्हणतात हे बघा, तुम्ही दोघेजण आता इथे काहीच दिवस राहा, पण माझ्या बायकोपासून तू लांब राहायचा तन्वी, अजिबात प्रतिमाच्या आजूबाजूला फिरकायचं नाही. आणि तिला सध्या गोळ्या मीच देतोय, पुन्हा जर तिला गोळ्या चुकीच्या देण्याचा प्रयत्न केलास किंवा तिच्या आजूबाजूला फिरकलीस, तुझ्यामुळे तिला त्रास झाला तर मग हा रविराज किल्लेदार गप्प बसणार नाही. तू माझी मुलगी होतीस हे सुद्धा मी विसरून जाईन. तुझ्यासारखी मुलगी असण्यापेक्षा ती नसलेली बरी. बरं झालं सायली होती म्हणून मला प्रतिमाच्या गोळ्यांचं सत्य तरी समजलं, नाहीतर काय झालं असतं काय माहिती. थोडे दिवस फक्त इथे राहा आणि दुसरीकडे राहण्याचा बंदोबस्त करा. तुझ्या जीवावरती मी माझ्या बायकोला ठेवून कधीच जाऊ शकणार नाही, माझी बाहेरची कामं होणार नाहीत. तेव्हा तू जर घरामध्ये असशील ना तर मला वेगळी भीती वाटत राहील. तेव्हा थोडेच दिवस इथे राहायचं, बाहेर कुठेतरी एखादं घर बघा. सुभेदार तुम्हाला घरामध्ये घेणार नाही मला खात्रीच होती, पण मी सुद्धा या घरामध्ये तुला ठेवणार नाही आहे तन्वी. तेव्हा प्रिया म्हणत असते बाबा पण मी तुमची मुलगी आहे, हे घर माझं नाही आहे का. तेव्हा रविराज काका म्हणतात नाही, हे घर माझं आहे आणि प्रतिमाचं आहे. तुला मी प्रॉपर्टीमधूनसुद्धा बेदखल करून टाकले, त्याच्यामुळे आता या घरावरती किंवा या प्रॉपर्टीवरती तुझा काडी मात्र काहीही संबंध नाही आहे, काही तुझा अधिकार नाही आहे. त्याच्यामुळे आता थोडे दिवस इथे आली आहेस तर राहा, बाहेर एखादं घर बघा आणि तिथे जाऊन राहा. मी तुम्हाला माझ्या घरामध्ये राहण्याची परवानगी देत नाही आहे, असं रविराज काका म्हणतात. माणुसकी म्हणून आणि तुझी आई सांगते म्हणून तुला इथे 2 दिवस राहण्याची परवानगी देतोय, नंतरला स्वतःहून हे घर सोडून गेलीस तर बरं होईल, नाहीतर धक्के मारून बाहेरसुद्धा मला काढता येतं, असे इथे आता रविराज काका स्पष्टपणे इथे अश्विन आणि प्रियाला म्हणतात. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे अर्जुन आता टेन्शनमध्ये आलेला असतो. अर्जुन म्हणत असतो ही गोष्ट दिसते तितकी साधी बोळी नाही आहे, म्हणजे सायली आणि बरोबर प्रिया या दोघींच्या आश्रमामधून गाठोडी गायब होणं, ती पोलीस स्टेशनला सुद्धा न जाणं, पोलीस स्टेशनमधून परत न येणं, याचा अर्थ आश्रमामधून ती गाठोडी आधीच गायब करण्यात आलेली आहेत. नक्कीच खूप मोठं रहस्य आहे. म्हणजे इथे आता शाळेमध्ये मी गेल्यानंतर तिथूनसुद्धा सायलीचं रजिस्टरमध्ये नाव तर आहे, पण बरोबर तिचा फोटो गायब करण्यात आला आहे. म्हणजे हे सगळं कोणीतरी जाणून बुजून करतं आहे का. माझा संशय खरा ठरतोय. कदाचित प्रिया ही खोटाडी मुलगी आहे. सायलीची ओळख लपवून ठेवण्यासाठी हे प्रयत्न तर केले गेलेले नाही आहेत ना. म्हणजे सायलीला तिचे आईवडील मिळायला नको, तिला कुणी शोधता कामा नये, तिची लहानपणीची ओळखच इथे मारून टाकण्यात येते. याचा अर्थ काय होतो. याचा अर्थ एकच की सायली आणि प्रियामध्ये नक्कीच काहीतरी असं कनेक्शन आहे जे कुणालाही कळू द्यायचं नाही आहे. कदाचित प्रिया ही कुणीतरी फ्रॉड मुलगी आहे आणि सायली ही खरी तन्वी नाही आहे ना, असा संशय आता अर्जुनला आलेला असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो की आता तर मला फोटो मिळत नाही आहे, पण आता हा फोटो ID वरचा मला क्लिअर करून घ्यायचा आहे, तो कसा काय करून घेऊ. तेव्हा प्रेक्षकांनो इथे चैतन्य आणि अर्जुन दोघेजण बोलत असताना चैतन्य म्हणत असतो की अर्जुन अरे AI टेक्नॉलॉजी आता खूपच जास्त उत्तम काम करते. म्हणजे हा फोटो आहे ना ID वरचा, तो AI वरती टाकायचा, हा फोटो काढायचा आणि तो AI वरती टाकायचा. कदाचित AI टेक्नॉलॉजी आपला थोडाफार इथे काहीतरी आपली मदत करू शकते.
तेव्हा प्रेक्षकांनो अर्जुन म्हणतो, तसं करता येईल का? आपण सायबरमध्ये जाऊया आणि कम्प्युटरवरती हा फोटो करता येतोय का ते बघूया. त्या लोकांना खूपच टेक्नॉलॉजी माहिती असते, आपल्यापेक्षाही जास्त. तेव्हा प्रेक्षकांनो चैतन्य म्हणतो ठीक आहे. तेव्हा अर्जुन चैतन्य दोघेजण आता सायबरमध्ये जातात आणि तिथे अर्जुन म्हणतो की प्लीज हा फोटो खराब झाला आहे, पण AI टेक्नॉलॉजी वापरून तुम्ही हा फोटो थोडाफार क्लिअर करू शकता का? म्हणजे आम्हाला तो दिसेल का? तेव्हा तो माणूस म्हणतो बघूया आता कितीपर्यंत हा फोटो छान दिसतो आहे. कारण कसं आहे AI टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा जोपर्यंत आपला ओरिजिनल चेहरा नीट दिसत नाही तोपर्यंत तो क्लिअर दिसत नाही. पण याच्यामध्ये आता कितपत तो दिसतो आहे हे आपण बघूया. तेव्हा प्रेक्षकांनो AIच्या माध्यमातून तो फोटो थोडाफार क्लिअर करण्याचा प्रयत्न केला जातो. तेव्हा इथे अर्जुनच्या पायाखालची जमीनच सरकते प्रेक्षकांनो, कारण तो फोटो थोडाफार तन्वीच्या फोटोबरोबर, लहानपणीच्या तन्वीच्या फोटोबरोबर मॅच होत असतो. आणि तेव्हा इथे अर्जुनच्या लक्षात येतं की सायलीचे फोटो सगळीकडून गायब करण्यात का आलेत, सायलीचं गाठोडं गायब करण्यात का आले? कारण सायली हीच खरी तन्वी आहे आणि लहानपणीची तन्वी हिचा फोटो म्हणजे सायलीचा फोटो आहे हे अर्जुनला समजतं. तेव्हा अर्जुन म्हणतो की तुला कळते का चैतन्य, म्हणजे याचा अर्थ हा फोटो जो मला मिळाला होता तो फोटो खरं तर प्रियाचा नाहीच आहे, तो फोटो आहे सायलीचा फोटो आहे हा, जो की इथे मला गाठोड्यामध्ये सापडलेला आहे. आणि जेव्हा तो फोटो अर्जुन उलटा करतो तेव्हा त्याच्यावरती सायलीचं नाव असतं आणि ज्या दिवशी सायली सापडलेली असते ती जन्मतारीख असते. अर्जुनचा जो संशय असतो खात्री बदललेला असतो. AIच्या माध्यमातून फोटो तयार केल्यानंतर तो फोटो आता लहानपणीच्या तन्वीच्या फोटोबरोबर इथे आता सिमिलर दिसत असतो आणि त्यामुळे इथे अर्जुन म्हणतो की आता मला कळले की नक्की गडबड काय आहे ते. तर इथे अर्जुन म्हणतो की सायली ही खरी तन्वी आहे आणि प्रतिमा त्याने रविराज काका यांची मुलगी आहे असं सुद्धा इथे अर्जुन आता म्हणतो. तेव्हा चैतन्य म्हणतो पण आता कसं करायचं, आपल्याकडे पुरावा काय आहे हे सिद्ध करण्यासाठी? तेव्हा अर्जुन म्हणतो आहे ना पुरावा, पण ही गोष्ट आपण आता कुणालाही सांगायची नाही आहे, फक्त ही गोष्ट आपण करायची आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की मी प्रतिमा आत्याला फोन करतो आणि प्रतिमा आत्याला फोन केल्यानंतर तिला म्हणतो की तुझ्या फक्त केसाचे सॅम्पल मला दे. तेव्हा इथे चैतन्य म्हणतो अरे व्हेरी गुड आयडिया, पण ही गोष्ट कोणालाही कळता कामा नये. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता प्रतिमाला अर्जुन फोन करतो आणि म्हणतो प्रतिमा आत्या प्लीज ऐक, मी तुला आता जे काही सांगणार आहे हे तू कुणालाही सांगू नकोस, फक्त तुझ्या अर्जुनला तुझ्या मदतीची गरज आहे एवढं फक्त समज. तू जर माझ्यावरती तुझा पूर्ण विश्वास असेल तर मी सांगतो ही गोष्ट तू कुणालाही कळू देणार नाहीस आणि गुपचूप ही गोष्ट तू माझ्यासाठी करशील. तेव्हा प्रतिमा बोलते बोल ना अर्जुन, काय करायचं आहे, तुझ्यासाठी वाटेल ते करेन. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो प्रतिमा आत्या तुझे केस आहेत ना, केस ते एका पॉकेटमध्ये टाक आणि तुझ्या केसाचे सॅम्पल मला हवेत. प्लीज कुणाला काही सांगू नकोस आणि आता तू मला काही विचारूही नकोस, मी तुला नंतरला सगळं काही सांगेन, चालेल ना? तेव्हा इथे प्रतिमा म्हणते हो चालेल ना. तेव्हा प्रतिमाने आपल्या आता केसांचे सॅम्पल एका छोट्या प्लॅस्टिकच्या पॉकेटमध्ये टाकलेले असतात. तेव्हा इथे आता अर्जुन घरी येतो प्रतिमा आत्याच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी आणि तेव्हा प्रतिमा हळूच ते पॉकेट आता अर्जुनकडे देते. तेव्हा अर्जुन ते पॉकेट घेऊन लगेचच निघतो आणि अर्जुनने घरून निघतानाच सायलीच्या कंगव्यामधून सायलीचे काही केसांचे सॅम्पल मिळवलेले असतात. तेव्हा ते सॅम्पल पॉकेटमध्ये टाकून तो घेऊनच आलेला असतो. त्यानंतर तो लॅबमध्ये जातो आणि इथे DNA टेस्टसाठी प्रतिमा आणि सायलीच्या केसांचे सॅम्पल देतो. ते सॅम्पल घेतल्यानंतर आता DNA टेस्ट करायला सांगितलेले असते. त्यानंतर मुलगी आणि आई या दोघींच्या आता केस सॅम्पलसाठी गेलेले असतात आणि त्यानंतर प्रेक्षकांनो जेव्हा इथे लॅबमध्ये DNA टेस्ट होते तेव्हा दोघींचे सॅम्पल मॅच होतात आणि इथे DNA टेस्ट आता पॉझिटिव्ह आलेली असते. त्यामुळे प्रेक्षकांनो जेव्हा अर्जुन तो रिपोर्ट घेण्यासाठी येतो तेव्हा अर्जुनला समजतं की याचा अर्थ सायली हीच खरी तन्वी आहे आणि प्रिया ही खोटाडी मुलगी आहे. तिला कुणीतरी इथे सुभेदार किल्लेदार यांना फसवण्यासाठी पाठवण्यात आले आणि इथे सायली ही खरी तन्वी असल्यामुळे तिची ओळख आत्तापर्यंत लपवून ठेवण्यात आलेली आहे. तेव्हा प्रेक्षकांनो अर्जुन आता DNA टेस्टचा रिपोर्ट घेऊन येतो आणि इथे रविराज काका प्रतिमा सगळ्यांना आता एकत्र बोलावतो आणि ते DNA टेस्टचे रिपोर्ट दाखवतो आणि लहानपणीच्या तन्वीचा फोटोसुद्धा. तेव्हा इथे आता रविराज काका आणि प्रतिमा यांना तब्बल
2-2.5 वर्षानंतर समजलेलं असतं की त्यांची खरी मुलगी प्रिया तन्वी नाही आहे, तर सायली हीच खरी तन्वी आहे. हे सत्य त्यांना समजलेलं असतं. तेव्हा इथे प्रिया आता खोटं बोलत असते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की माझ्याकडे DNA रिपोर्ट आहे, मी आधीच केला आहे. कारण ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार पुराव्यांशिवाय काहीच बोलत नाही. आणि तेव्हा अर्जुनने इथे आता DNA टेस्टचे रिपोर्ट रविराज काका, प्रिया, प्रतिमा, घरातल्या सर्व लोकांना दाखवलेले असतात. अगदी अश्विनलासुद्धा दाखवलेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, प्रियाचा खोटारडेपणा इतके दिवस लपवून ठेवण्यात आलेला असतो, पण शेवटीला तो बाहेर येतो. सत्य हे बाहेर येतं आणि सायली हीच खरी तन्वी असल्याचं सत्य समजल्यानंतर रविराज काका प्रियाचा थोबाड फोडतात, तिला घरातून बाहेरचा रस्ता दाखवतात आणि सायलीला आता मिठी मारतात. आपल्या जवळ घेतात आणि आपल्या मुलीचे खूपच जास्त लाड करत असतात. स्वतःची मुलगी असूनसुद्धा इथे रविराज काकांना माहिती नसतं की सायली हीच खरी आपली मुलगी आहे. पण इथे अर्जुनच्या प्रयत्नानंतर हे सत्य त्याने समोर आणलेलं असतं. आणि इथे सायलीसारखी आपली मुलगी असावी असं जे काही रविराज काका आणि प्रतिमा यांना वाटत असतं, तर इथे सायली सारखी नाही, तर सायली हीच त्यांची खरी मुलगी आहे याचं त्यांना खूपच जास्त कौतुक असतं आणि खूपच जास्त आनंद झालेला असतो. अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे अर्जुनने आता प्रियाच्या विरोधामध्ये पुरावे गोळा केल्यानंतर इथे आता प्रिया एक फ्रॉड मुलगी आहे हे सत्य समजलेलं असतं आणि ते अश्विनच्या समोरसुद्धा येतं. त्यामुळे इथे सायली आता तन्वी आहे समजल्यानंतर प्रियाने सगळ्यांची फसवणूक केली. त्यामुळे तिच्यावरती फसवणुकीचा गुन्हा दाखल करत तिची रवानगी जेलमध्ये केलेली असते.